जे निवेदन द्यायला जाईल वेगवेगळ्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात? हा, तेही मला रात्री कळालंय, म्हणून आमची रात्री त्याच्यावरती सॉरी आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोकोचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात. त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही, काय होत नाही, कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाही, जाळपोळ करणार काय होणार नाही. तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय, मराठा बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना, तुम्ही मला येऊन सांगायचं. कारण काही काही SP आणि PSI जाणून बुजून शांततेत केलं तरी गुन्हे दाखल करायला लागले, हे सरकारला मागात पडणार आहे. हा, जर असं काही झालं ना, शांततेत रस्ता रोको करून तुम्ही जर गुन्हे दाखल केले ना, गृह मंत्रालयाचं ऐकून किंवा गृहमंत्र्याचं ऐकून तुम्हाला हे जड जाणार आहे, 100% जड जाणार आहे. आम्ही हटतच नाहीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय. इकडे येऊन प्रश्न सोडायचे तर आम्हाला सलाईनवर जगायला लावलंय. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार चालवता काय? काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं, तुम्ही या अंतरवालीला, आम्ही चर्चा करायला तयार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या PA वगैरे यांच्याकडून काही संपर्क झालेला आहे का? ते करणारच नाही, तिथूनच ते फक्त काड्या करणार आहेत. मीडियाचे बांधव बिचारे त्यांच्या माध्यमातूनच काड्या करणार आहेत. ते जनतेला न्याय द्यावा इच्छाच नाही, आणि त्यांना तोंड बी नाही इकडे यायला. आले तरी आमच्याकडून स्वागतच आहे. आता त्यांनी परत काहीतरी अधिवेशन लावले, त्याच्यामुळे एकला ते येत नाहीत. आम्हाला माहिती आहे ते कशी पळवाट काढणार आहेत. पळवाट सांगणार आमचं 26 पासून अधिवेशन आहे म्हणून आम्हाला येता नाही आलं. पण मराठीने ओळखलंय तुम्ही मराठा विरोधी काम करायला लागलात, कारण तुम्हाला तेव्हा अधिवेशन नव्हतं. 14-15 दिवस झाले तर उपोषण सुरू आहे. सलांच्या माध्यमातून माणसं जागवायला लागलात. आम्हाला इकडे दम लागायला लागले, आमच्या छात्या दुखायला लागल्या, तरी आहे ना तुम्ही. याचा अर्थ कळतोय ना तुमची भावना काय आहे ती. मराठा समाज एवढा येडा थोडा आहे. आम्ही बी आमच्या म्हाताऱ्या माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू. हा, पण तुम्ही बी बघूच आता. हा, तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते बी बघायचं, आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात आणि गुतवायला निघालात तेही मला बघायचं. तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत, तुमचा कोणचाच डाव यशस्वी होऊ देत नाही मी, कोणचाच. हा, तुम्ही काळजीच करू नका. फक्त उद्या मराठा बांधवांनी बैठकीला यायचंच म्हणजे यायचंय, कारण अंतिम टप्प्यात शेवटच्या दानक्यात आरक्षणाचा विषय. सगळ्यांनी यायचं. आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्सरी कायम बाहेर काढायचा. बैठका वेळोवेळी घ्यावाच लागतात. हे बार बैठका घेणं म्हणजे काय कदरून जाणं नाही, घ्यावंच लागतात, म्हणजे निर्णय बदलता येत असतात एकामेकाला. काय काय डाव आखले जात आहेत, काय काय कुठल्या कुठल्या दृष्टीने ही सगळी सरकारकडून चाचपणी आहे, काय तुमचं डाव? उद्या 12 तारखेला सगळं सांगणार आहे, लिहूनच ठेवलंय. काही ध्यानात राहत नाहीये, इतके डाव आखलेत. आमदार पुढं काय घालतेत 20-20, 30-30, एखाद्या रात्रीत निर्णय काय बदलत येत, ते उद्या सगळं होईल. आता समाजाला माझ्या बोलवलंय, बार बैठका घेतल्याशिवाय पर्याय नसतो, त्यातून निर्णय निघत असतो. रोज घरासारखा विषय मायबाप मराठ्यांना आपला घरासारखा, रोज घरात बैठक नसती, परंतु बैठकीसारखाच असतं. आज मी लग्नात जातो, तुम्ही शेतात जा, किंवा मी शेतात जातो, तुम्ही लग्नाकडे जा, काही घरी थांबा, काही जण जनावराकडे जा, काही जण पाणी द्यायला जा. हे निर्णय आपल्याला घ्यावाच लागत असतात. अचानक काही अडचण आली तर त्या दिवशी बदल बी करावा लागत असतो. म्हणून काही आंदोलनात बदल सुद्धा करावा लागतो. जे सर धोपट चलतू नुसता, मागं बघत नाही पुढं बघत नाही, चिखले का काटे का काय, ते फसतो. ते आंदोलन यशस्वी होत नाही, ते अपयशी होतं. आणि आपण यश याच्यासाठी मिळवतो की आपण विचारपूर्वक पावलं टाकतो. पुढं काहीतरी हाई म्हणलं की आपण रस्ता बदलितो, म्हणून आपण यशस्वी होतो. एखाद्या नदीला मोठा पूर आलाय तरी धडकत जायचं का? होऊन गेलो पाहिजे तर आपणच, म्हणजे आपलं वाटलं आपणच करायचं का? त्याला वसरून द्यावं लागेल, किंवा मग दुसऱ्या मार्गाने जावं लागणार आहे आपल्याला. आपलं जर ध्येय गाठायचं असलं तर त्यासाठी आपल्याला ध्येय गाठायचंय. फक्त आज रस्ता रोको आहे, आजचा रस्ता रोकोचं रूपांतर 1च्या नंतर धरणे आंदोलन करायचंय. आणि ते झालं की उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही अंतरवालीला यायचं. आपल्याला चर्चा करायची सविस्तर, काय काय डाव आखलेत, यांनी मला काय हरवायसाठी ठरवलंय, समाजासाठी काय डाव यांनी टाकून ठेवलेत, हे तुम्हाला सांगायचंय मला. म्हणजे तुम्ही सावध राहणार आहेत पुढं, आणि यांचा गेम पुरा फेल करणार आहेत मराठा समाज. मग त्यामुळे तुम्हाला यावं लागतंय. अशोक चव्हाण असं म्हणाले की तुम्ही सहकार्याची भूमिका घ्यावी आणि आंदोलन टाळावं.
आता पोहतो तुम्ही जनतेकडून बोलत होते, झाले का तिकडे गेले की लागले का दोन्ही कोण टमराळ वाजायला? तुम्ही घेतलं कधी घुंगरू तोडवलं हातात दोन्ही कोण वाजत ती मध्ये त्याला नळ्या बांधलेल्या? अरे तुम्हाला काही कळत आहे का नाही? समाज जात काही तुम्ही कालपोत म्हणत होते सरकार असलंच हे ध्यान देत नसतं, आम्ही सोबत येत देतच नसतं. आता केलं का चालू? माकड घेतलं का हातात एक? तुम्हाला